हॅलो. हा, बोला ताई. अहो फोन केला होता मी आता. हा हा, बोला ना ताई. काय होतं, मी फोन लावला ना की तुमचा लागत नाही आणि तुमचा आला तर मग मला नाही का, हा, मी उचलता बिझीच येत नाही. असते. हो. हा त्या दिवशी पण आला होता नाही का, हा स्वामींची पुण्यतिथी होती ना, तर मग हा हा. होमाला बसलेले होते मी तिथं. अच्छा. हो. तर मग नातवाकडं होता ना फोन, त्यांनी काही दिलाच ना माझ्याकडं. अच्छा मी अच्छा. घरी आल्यावरती बघितलं. काय अनुभव शेअर करायचा आहे का ताई? हो. हा. काय अनुभव आला? अनुभव म्हणजे मला आहे ना, बरेचसे अनुभव आहे, पण आता कुठून स्टार्ट करू, म्हणजे तुम्ही कसं झालं. सेवेत कधी बसून येत आणि हो, आता 3 वर्ष झाले. अच्छा. मग तुम्हाला कोणी म्हणजे सांगितलं स्वामींचं? नाही, कुणी नाही सांगितलं. म्हणजे ना, हा. मी आपलं करोना काळामध्ये नाही का, खूपच बिकट परिस्थिती होती ना. हो हो हो. आणि मग मी अशीच नाही का, पाहायची मोबाईल वरती. हा तर एक दिवस असाच हे अनुभव आला की नाही का, सत्य अनुभव. हा 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 तर हा हा, तर मी म्हणलं सत्य अनुभव म्हणजे काय नक्की, मला पण माहिती नाही आणि स्वामी समर्थ सुद्धा मला माहिती नाही. हा 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 हा. आणि मग तिथून पुढं नाही का, मग ते मी थोडी प्रचिती घेतली त्यांची. म्हणले बघू आता सत्य अनुभव म्हणजे काय आहे. तर मग एकदा असंच आलं होतं त्याच्यात की नाही का, हा हा हे हा स्वामींचे नाही का 11 गुरुवार करायचे हा हा हा. आणि संध्याकाळचे करायचे 6-6:30च्या टायमाला. हो 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 हो. आणि जे आपल्या मनातली इच्छा असेल ना, हा. तर ती नाही का पूर्ण होती, पूर्ण असं त्याच्यात होतं. दिलं होतं. हो. तर हा. मग म्हणलं करायला काय हरकत आहे, फक्त म्हणजे गुरुवारच करायचं, 11 गुरुवार करायचं. बरोबर. हा हा आणि त्यात मग माझी सूनबाई गेली होती माहेरी, हा हा. बसून घरातून पोरांना घेऊन. तर अच्छा. म्हणलं हा बघू प्रयत्न करून नाही का, हा झालं तर हा झालं का. हा आणि मग तिथनं पुढं मग मी करायला लागले. हा तर चार चार गुरुवार झाले. हा. आणि 5व्या गुरुवारी नाही का, मग ती स्वतःहूनच आली पोरांना घेऊन. अय्या. तर हो. आणि हा. मग माझ्या नाही का अंगालाच असा काटा आला, असं सरसरीत. म्हणलं हो. स्वामी, मी तर तुम्हाला ओळखत पण नाही, मी सहज केलं हे, हा हा तर तुम्ही मला प्रचिती दिली. मग तेव्हापासून नाही का मला खूप म्हणजे विश्वास बसायला लागला. हा हा हा. आणि मग मी नाही का, मग माझ्याकडे तर फोटोच नव्हता, काय नव्हता. मग मी काय करायची, मोबाईल वरतीच नाही का देव घरात ठेवायचे आणि मग त्यांची मी पूजा करायची. मग आपली नामस्व वगैरे करायची. हा. तर मग त्याच्यात असं सांगतात नाही का, 108 वेळा जप करायचा, बरोबर. हा की हा आपली इच्छा पूर्ण होते. मग ते काय करायचं, हा संध्याकाळचं दिवाबत्तीला आपले लक्ष्मी यायच्या टायमाला आहे ना, हा हा देवा पुढं बसायचं. हा आणि मग ते शेंगदाणे घ्यायचे 108 वेळा. हा हा हा. आणि ते एक मोकळी वाटी घ्यायची आणि एक भरलेली वाटी घ्यायची आणि मध्ये एक रांगोळी काढायची फुलायची. बरं. हा. भरलेली वाटी आहे ना ती आपल्या उजव्या हाताला ठेवायची आणि मोकळी आहे ना ती डाव्या हाताला ठेवायची. रिकामी असेल ते. तर हा. हा, आणि ते डोळे झाकून नाही का, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हा, आणि असं शेंगदाणे किती घ्यायचे? 108 वेळा. अच्छा, तेवढे मोजून घ्यायचे ना शेंगदाणे? हा. हा. हो, मोजून घ्यायची. हं, हं. आणि मग ते नाही का, मग तसं मी करत राहिले. मग जे शेंगदाणा खाली वाटीतून पडेल ना, हा. तर मग तो शेंगदाणा त्याच्यात ऍड नाही करायचा. मग परत दुसऱ्या माळाच्या टायमाला परत मग अच्छा. जेवढे बाहेर पडते ना, हा. तेवढे ते बाजूलाच काढून ठेवायचे आणि परत नवीन टाकायचे, अच्छा असं अच्छा. सांगितलं होतं त्याच्यात. हा. मग ते घ्यायचीच नाही खाली पडलेली. मग ते खाली पडलेले ते व्यर्थच जातात ना, हो हो हो. जपामध्ये जात नाही ना ते. मग बरोबर. हा. मग असं केलं मी. हो. 5-6 गुरुवार झाले माझे. अच्छा. हा. आणि त्यात असं सांगतात नाही, म्हणजे 11 गुरुवारच्या आत झालं तर चांगलंच आहे, हा. आणि 11 गुरुवारच्या नंतरही झालं तरी चांगलंच आहे. पण आपल्याला जेव्हा गुण येईल ना, तिथले पुढचे गुरुवार सोडून द्यायचे, काय करायचं ना. आपल्याला गुण आलाय ना. अच्छा. अच्छा. हो. हा हा. असं असं त्यात सांगितलं होतं. हा. पण म्हणलं करायला काय हरकत आहे नाही का आपल्याला. बरोबर. हो हो. मग मी केलं, तर मग मला नाही का प्रचिती आली चांगली ती. काय अनुभव आला म्हणजे, काय तू सांगता येईल मग का ती तुम्हाला? ती सूनबाई नाही का निघून गेली होती ना 3-4 महिने. हो हो तर ती हो. हा. फोन वगैरे काहीच करत नव्हती, आम्हाला कॉन्टॅक्ट करत नव्हती, बाई. मुलांसंग बोलून देत नव्हती. अगो अशी बाई. थोडी तिरकट आहे जराशी ती, हा सरकी डोक्याची. हा. मग तो मला अनुभव चांगला आला. अरे वा, किती हो. छान. आणि सुंदर सुंदर अनुभव ताई.
हो. खूप छान. म्हणजे मी सहज प्रयत्न केला ना, म्हटलं बघू आता. पण नाही की म्हणजे सत्य अनुभव म्हणजे काय आहे ते, हा, म्हणलं बघू हा आता. सत्य आलंय अनुभव आला. आपल्या. हा. मग मी तसेच ऐकत गेले, मग नाही का सत्य अनुभव सत्य अनुभव, तर मग तुमचा चॅनल आला त्याच्यावरती. अच्छा. मग ते, हो, मग तुमच्या चॅनल वरती इतके ऐकायचे, मी इतके ऐकायचे, म्हणजे मला भान नाही राहायचं, मी जेवताना सुद्धा तेच ऐकायची, सत्य हो. अनुभव. अच्छा. हो. काय सांगू. आणि म्हणजे आमचं नाही का दुकान आहे हा, फुटवेअरचं. हा, मी आपले डबा वगैरे घेऊन जायचे मिस्टरांचे, मग हा, त्यांना जेवण वगैरे द्यायची, आणि हा. मग मी नंतर शेवटी बसायची, तर मी जेवताना तो अनुभव ऐकत बसायचे. काय मला ग? असं म्हणजे चैनच पडायचं नाही. हा. किती भारी भारी अनुभव आहेत लोकांचे, की हो, किती भारी भारी, आणि अक्षरशः म्हणजे ते ऐकताना सुद्धा असं डोळ्यातून घळा हो, घळा पाणी हो येतं. ताई, खरंच. इतकं छान आहे ना, काय सांगू. आणि एक दिवस असंच बरं का, हा, लॉकडाऊन मध्ये म्हणजे आता 2 हा, 3 वर्ष झालं हे लॉकडाऊन पडलं, तर हम्म. मग धंदा एकदमच बसला नाही का. हा, हा, तर मग, बरोबर. हो, मग हाय त्याच्यावरच आम्ही म्हणजे बाकीचा काही सपोर्टच नाही आम्हाला, शेती नाही काय नाही, बाई त्याच्यावरतीच ग. आहे. हा, मग ते 3 वर्ष असंच बसून खाल्लं, तर सगळं लॉस झालं नाही का आम्ही. हा, मग हा. धंद्याला पण पैसे नाही राहिले, मग दुकानात माल नाही काय नाही. अरे, अरे, त्यां अरे. हो, मुलांनी मग काय केलं, लोन वगैरे काढलं बँकेचं. तर हम्म, मग ते लोन वाले आले बरं का. हम्म, तर मग आले, ते बघितलं. हम्म. त्यांनी तर आमचं पत्र्याचं घर आहे, हा, आतून सगळं म्हणजे असं फ्लॅट सिस्टीमच आहे, सगळं पीओपी वगैरे सगळं आहे, हा, हा, फक्त हा, वरती पत्रा आहे. तर हा, मग ते आले, आणि बँकेवाले माणसं येऊन गेली, तर म्हणले नाही तुमचं नाही का पत्र्याचं घर आहे, हा. तर नाही होणार म्हणले कर्ज तुमचं. अरे, अरे. हो. आणि हम्म, मग तोच माणूस परत नाही का, म्हणजे हम्म. गुरुवारचाच आला बरं का तो माणूस. हा, हा, हा. गुरुवारचा आला आणि नाही म्हणलं. तर हम्म, मग नाही का, हम्म. मुलगा म्हणला जाऊ दे मरून दे, मग आता आपण आपल्याकडे नाहीये स्लॅबचं घर, तर मग कुठून आणायचं नाही का. बरोबर आहे, खरं आहे. हो. आणि परत मग पुढच्या गुरुवार तोच माणूस आला, हा. आणि म्हणलं की ताई तुमचं नाही का लोन होते सक्सेसफुल. अरे वा, लोन पास होतंय असं. हो. अय्या. आणि हो, आणि त्याच दिवशी बर का, हा, जे तो माणूस यायचा होता ना, त्या दिवशी मी म्हणजे स्वयंपाक करत होते, आणि हा, स्वयंपाक करता करता नाही का एकदम माझ्या मनात असं नाही का स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं तोंडात यायला लागलं, हा, आणि हा, एकदम म्हणजे असं रडायलाच यायला लागलं, आणि असं पाठी माग नाही का म्हणजे असं कोणीतरी आहे, हा. माझ्या डोक्यावरती हात होते, असा आई मला ग. भास झाला. आई ग. हा. हो. आणि असं अंगाला नाही का असे शहारे आले, आता पण नाही अंगावरती आई शहारे ग. येतात. बघा. हा. म्हणलं कोणी नाही, म्हणलं स्वामीचं असते नाही हे. आणि तेवढ्यात हा. तो माणूस आला की काय तुमचं नाही का लोन पास होतंय. आ. मग एवढा मला किती आनंद छान, किती झाला ना, काय छान. सांगू. आणि एवढं का म्हणजे सेवेत काहीच नाही, म्हणजे माझं नामस्मरण काय, मी नवीनच होते ना तेव्हा. नवीनच. हो. हो. आणि मग मग फिटलं मी का ते लोन, तेव्हापासून, फिटलं? हो, फिटलं ते लोन. हा, आणि मग थोडे थोडे मग मला आहे ना, ते त्यांची स्वामींची गाणी असायची ना, तर हा, मी हा, शिकलेली नाही काय ना, अडाणीच थोडी, मला काही येत नाही एवढं लिहिता हा, वाचता. हा, तर मग ती जी स्वामींची गाणी असायची ना, ती मला इतकी आवडायची इतकी आवडायची, मी ती साऱ्या दिवसभर तीच लावत बसायची. ते गाणी ना अशी हृदयाला लागायचे माझ्या, आई काय ग. गाणी आहेत. हो, तेव्हापासून माझं नाही का स्वामींचं माझं नातं एकदम असं घट्ट होत चाललं. घट्ट होत गेलं. म्हणजे मला अशी सेवा म्हणजे स्वामी समर्थांच्या ह्याच्यात हे असं कोणीच सांगितलं नाही. बघा, ते त्यांनीच आपोआप घेतलं, माझं. स्वामींनीच हो. तुम्हाला घेतलं. हो. आणि किती सुंदर सुंदर अनुभव आहे ताई तुमचा हा. हो. मी शेअर करते हा ताई. थांबा ना, अजून आहेत ना अनुभव बरं माझे. बरं, एकाच वेळी सांगताय का सगळे? अहो भरपूर आहे, पण आता आहे टाइम तर कसं, तर घरात बरं बरं, माणसं सांगा असतात सगळ्या, ना, काही हरकत मग नाही. सांगता येत नाही. हा, जस्ट काल बर का, हा, काय झालं, हा, घरात नॉनव्हेज होतं ना हा, हा, रात्रीचं शिल्लक. तर मग मला आता मी आंघोळ वगैरे केली, आणि मग दिवाबत्ती केली स्वामींची. तर हा, मग स्वामींना म्हणलं स्वामी, हा, घरात नॉनव्हेज, तर मग तुमचे नाही का मी कसं काही हे करायची सेवा करायची. हा, 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 तर मग मला काय झालं, रडायलाच आलं. म्हणलं स्वामी हे बरोबर नाही वाटत आहे मला, तुम्ही सेवा करायला पण सांगता आणि नॉनव्हेज पण करायला सांगता, तर काय करू मी. म्हणलं तुमची तर नाही का, मला मी आहे ना स्वामींचा रोज अभिषेक घालत असते. अरे वा. त्याच्या, हो,
चैन नाही पडत मला देवपूजा केल्याशिवाय. हम्म. घरात आहे ना ओरडतात खूप की सारखी नाही का देव देव करते, देव देव करते. हा पण काय होतं मला ते केल्याशिवाय चैनच नाही पडत आणि हा नाही केलं तर अशी नाही का हुरहुर हुरहुर लागते. हा हा आणि मग काय केलं, देवपूजा वगैरे झाली माझी सगळी. हा आणि मी मिस्टरांना दिलं होतं हम्म, हे बिर्याणी. हा म्हणजे बिर्याणी बनवली होती रात्रीच. तर म्हणलं हा देऊ का, तर ते म्हणत होते नको नको. म्हणलं अहो खावा, हा फेकून द्यायची तर खा म्हणलं. तर मग दिली मी गरम करून, तर ते नाही का हा. खराबच झाली. स्वामींची पण अय्या इच्छा नसेल की खायची नाही त्यांनी. बघा. हो. पण ते मला म्हणले नको. मी म्हणतो तुला नको नको, तर तू बळच देते. म्हणलं अहो मी जर म्हणले खा तर मग तुम्ही नाही खात, आणि हा दिलं तर मग सारखं नाही केलं तर नाही करत नाही करत असं. म्हणून मी म्हणलं हा खा, आता काय करू. हा दिलं मी ते. तर मग देवपूजा वगैरे केली. आणि धूप अगरबत्ती धूप लावायला गेले ना, तर नाही का हा. 3 आकडा असा माझ्या उजव्या हातावर पुढच्या मधल्या बोटावर असं हे असतं ना काजळी, हा. काजळीचा 3 आकडा असं बोटावरती उठला मधल्या. अगो बाई हा हो. मी म्हणलं स्वामी, मी म्हणत हा होते तुम्हाला की नाही का मी नॉनव्हेज आहे घरात, तर मी कशी तुमची सेवा करू ना. तर तुम्ही मला हा संकेत दिला की 3 आकडा दिलाय, कारण माझे नाही का 3 गुरुचरित्राचे पारायण झालेत ना. ओ अरे वा बघा हो. कमाल आणि कमाल हो, आणि आता पारायणाला बसले होते ना मी. हा आता पुण्यतिथी होती ना, हा हा तर त्या पुण्यतिथीच्या टायमाला पण मग मला असं नाही का हे झालं. म्हणजे मी आता अडाणी आहे, तर मग मला वाचता येत नाही ना. बरोबर तर हो मग काय केलं मी, स्वामींना म्हणलं स्वामी मला जपमाळ करायची इच्छा आहे हा आणि गुरुचरित्राचं पण पारायण. तर मग काय करू मी नाही का. मग 2 हा चिठ्ठ्या ठेवल्या मी स्वामींपुढं. हा तर स्वामींना म्हणलं स्वामी जी चिठ्ठी येईल ना मी तेच करेन. तर मग काय केलं, मग चिठ्ठ्या ठेवल्या 2 लिहून. हा असं बघून बघूनच, म्हणजे मला असं येत नाही हा असं कॅलेंडर मध्ये, असं बघून लिहिलं आणि दिल्या स्वामींपुढे ठेवून. हा एक जपमाळची आणि एक गुरुचरित्र पारायणाची अशी लिहून ठेवले तिथं स्वामींपुढं. हा हा रात्रीच्या ठेवल्या. आणि मग सकाळ मग देवपूजा करायला लागले का, हम्म, तेव्हा नातू आला हा पाया पडायला. म्हणजे स्कूल मध्ये जातो ना, तर मग येतो पाया पडायला स्वामींच्या. हा त्याला म्हणलं ओम इथे आहे ना, हा स्वामी पुढे 2 चिठ्ठ्या ना, त्यातली एक चिठ्ठी कुठली पण उचलतो. म्हणलं हा का ग आई. तर म्हणलं उचल ना, तुला काय करायचंय. हा तर मग त्यांनी उचलून माझ्या हातात दिली ना, हा तर ते गुरुचरित्राचं पारायणच आलं त्याच्यात. अय्या हो. हा आणि मग मी परत दुसऱ्या दिवशी परत मग मी उचलली ना ती. म्हणलं बघू आता एकदा आली आहे गुरुचरित्राचं पारायण, हा तर जपमाळ आली तर मग जपमाळ करता येईल. हा मग दुसऱ्या दिवशी पण नाही का गुरुचरित्राचंच पारायण आलं. अय्या हो. आणि मग मी बसले मग गुरुचरित्राच्या पारायणाला. मग मला माहीत होते की माळ करायची. हा हा आणि मग बसले मी गुरुचरित्राच्या पारायणाला. आणि नंतर काय झालं बरं का ताई, हा म्हणजे स्वामी चरित्राचं ग्रंथ वाचायचे होते. म्हणजे हा 8:30ला आमची सेवा असते ना, चालू होते ना हो हो पारायण. तर मग ते झाले 10 पावणे 10ला संपत ते हम्म गुरुचरित्राचं पारायण. तर मग हम्म बायका म्हणलं ना का आता तुला हे स्वामी चरित्र सारामृताचा अध्याय घ्यायचा. म्हणून मी हा म्हणलं की मला नाही येत वाचता, मला जपमाळच करायची. हा तर मग मी बसले जपमाळ करायला. माझा नंबर आहे ना पार एकदम कडेला होता अच्छा शेवटी. हम्म मी तिथं बसले. मी पार पुढे जाऊन बसले स्वामींपुढं. हा दत्त मंदिरात असतं ते. हा हा तर मग बसले मी तिथं. आणि मग मी जपमाळा करत बसले. 11 माळी जप केल्या बरं का. 108 माळ्यांच्या 11 माळी जप केल्या मी 3 हम्म. वेळा. अच्छा बापरे हा हो. तेवढं त्यांचं संपस्तोपर्यंत तेवढे झाले माझ्या. आणि 3 दत्त महाराजांच्या माळा झाल्या. तर हम्म मला नाही का असं दृष्टांत दाखवलं हा की माझ्या समोरच अशी पूजा मांडलेली आहे. हा आणि ते पूजा मांडलेली. आणि तिथून नाही का एकच पाय असा मोठाच मोठा आला. अरे आणि तो बापरे पाय ठेवला हा खाली, आणि तिथंच पायावरती फुल पडलं. अगं बाई हो. हम्म आणि मी म्हणत होते नाही का, मी माझी ग्रंथावर बसले असते तर बरं झालं असतं. हा आणि तिथं आसन होतं ना,
तर हा मग तिथं थोडं मऊ असतं, म्हणजे माझा ऍक्सिडेंट वगैरे झाला होता ना, हा हा. तर काय झालं, कडक लागत होता. मग एक सिंगलच चटई हाताळली होती, तर मग मला त्रास होत होता. म्हणलं बरोबर. कसं हा उलटा हा आले बाई, तिथं बसले असते तर बरं झालं असतं. हा. आणि तेवढ्यात नाही का मग तसं ते दृष्टांत दाखवलं मला. हो ते म्हणजे चरणांचं, म्हणजे मला दर्शन दिलं चरणांचं त्यांनी. हो ना ताई, किती सुंदर. म्हणजे मस्त अनुभव आला. आपली श्रद्धा पाहिजे ताई. हो. स्वामी आपल्या जवळ येतातच येतात आणि आणि आपलं रक्षण करतच असतात प्रत्येक ठिकाणी. हो, आणि परत मग नाही का शेवटच्या दिवशी होता ना हा. कार्यक्रम, म्हणजे शेवट संपला ना, मग आम्ही नाही का हं, जेवण वगैरे झाली, सगळं आटपलं. हं, आणि 11 प्रदक्षिणा घातल्या औदुंबराला. हं. ते ग्रंथ घेऊन सांगितले होते ना का, डोक्यावरती ग्रंथ घेऊन 11 प्रदक्षिणा घाला हं. सगळ्यांनी. हा. सगळ्या बायांनी नाही का 11 हो प्रदक्षिणा हो घातल्या. हो हो. कार्यक्रम सगळा कार्यक्रम संपला. हा. आणि मग सगळी साफसफाई वगैरे झाली. मग आले मी घरी, आणि लई थकल्यागत झालं ना. मग 11 दिवस ते 7 दिवस आपले पहाटे लवकर उठायचं, हो हो एवढं हो देवपूजा वगैरे करायची, 11 प्रदक्षिणा घालायच्या औदुंबराला. हो हो. देवपूजा करून मी आरती वगैरे करून सगळी जायची. अच्छा. हा हा. हो. आणि मग तिथून आले आणि झोपले मी, तर हं. मला लगेचच झोप लागली. आणि मला कधी झोपच नाही लागत दुपारची अजिबात. मी बघा. आपले तुमचे अनुभव ऐकत राहते. अच्छा. आणि झोप लागली, आणि हा तेवढ्यात असं स्वप्न पडलं नाही का, हा मी एकटीच मंदिरामध्ये तिथं, हा. आणि अख्खे ग्रंथ एवढे, बापरे. हा हो सगळे ग्रंथ, आणि मी फक्त एकटीच. आणि मी ते तिथंच ग्रंथाच्या तिथं नाही का अशी आडवी पडले. हा. म्हणले खूप थकले आता मी, नाही का 7 दिवस रोज लवकर उठायचं, हे करायचं ते करायचं. मग मी ते ग्रंथावर झोपले अशी. हा आणि ते झोपतच म्हणते, बाई ग्रंथाला लाथ बीत लागायची उगचच, हा अशी स्वप्नात म्हणते मी. आणि हा थोडीशी नकळत जाग आली, हा. बघते तर मी बेडवरती सरळ पाय करून झोपलेली. आणि तिथं मी अशी अंग चुरून झोपलेली, लाथ नको लागायला ग्रंथाला. आई मग ग, हो, एवढे किती ग्रंथ आले प्रेम माझ्या बघा स्वप्नामध्ये. स्वामींवर. हे स्वामींवरचं प्रेम तुमचं ताई. हो, पण एवढे ग्रंथ सोपं काम आहे का होत आहे. एवढे सगळ्यांचे ग्रंथ आले माझ्या हो, स्वप्नामध्ये. खरंच किती भाग्यवान तुम्ही. सुंदर सुंदर ताई अनुभव. अहो गेल्या बारी मी फोन केला होता ना, तर माझं नाव वगैरे काही विचारलं नाही, कुठल्या काय असं काहीच नाही विचारलं. हा. नाही आता पण नका सांगू नाव, हा. कारण तुम्ही ते सुनेचं बोललायत ना. हो, हा तर मी आता. म्हणजे पुण्यातनच बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. मी शेअर मग ते करते हा ताई. सुनेचं पण नाही का, मग सांगेन मी नंतर. हो हो. परत स्टोरी आहे. हा हा चालेल ते. हा. श्री स्वामी समर्थ ताई. हो.